नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। समोर जाणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे। हा अपघात चाकण एमआयडीसी मध्ये महाळुंगे ते स्पायसर चौक रोडवर घडला आहे। यामध्ये भावेश दिलीप नाहिरे वय वर्ष 30 राहणार आळंदी असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे। भावेश आपल्या मित्राच्या सोबत दुचाकीवरून जात होता। पुढे जाणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करत असताना दुचाकी थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली। या अपघातात भावेश गंभीर जखमी झाला व यातच त्याचा मृत्यू झाला। यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रायगडावरून परतत असलेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मंगळवारी 30 जानेवारी रोजी परतीच्या मार्गावर असताना खेड तालुक्यातील कुरुळी या ठिकाणी अजिंक्य व साईनगर हॉटेलमध्ये वास्तव्यास होते। अजिंक्य हॉटेलचे नितीन गायकवाड व साईनगरचे सागर मुर्हे यांनी त्यांचे स्वागत केले। कुरुळी ग्रामस्थांनी आणि महिलांनी यावेळी जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले, तर कार्यकर्त्यांनी यावेळी जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती। खेड विभागाच्या अनेक एसटी बसेसची मोठी दुरावस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। यमदूत बनून फिरत असलेल्या या एसटी बस सेवेची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे। खेड पंचायत समितीच्या 13 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या इमारतीची पाहणी शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी केली। या इमारतीचे पायाचे भरणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून एकूण बांधकामापैकी 13% बांधकाम झाल्याची माहिती बांधकाम विभागाचे अभियंता जयंत कचरे यांनी दिली। यावेळी जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, नितीन गोरे, अशोक भुजबळ, माजी सभापती ज्योती अरगडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। शिवाजी महाराज की जय। खेड पंचायत समितीच्या आवारातील व्यापारी संकुलात मातोश्री सुविधा केंद्राचे उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या सुविधा केंद्रातून खेड तालुक्यातील नागरिकांना आता मोफत सर्व राज्य व केंद्र सरकारच्या शासकीय योजनांची माहिती आणि लाभार्थ्यांना प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचा माजी सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितलं। खेड तालुक्यातील वाळद येथे 2 कोटी 5 लाख रुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हस्ते बुधवारी दिनांक 31 जानेवारी रोजी करण्यात आले। बुरसेवाडी, वाळद, साकुर्डी, कहू कोयाळी, हेद्रोज, विरहाम, वडगाव पाटोळे या ठिकाणी अढळराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी खासदार अढळराव यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, माजी सभापती भगवान पोखरकर, बाजार समितीचे संचालक विजय शिंदे, माजी उपसभापती ज्योती अरगडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अढळराव पाटील यांनी नेमकी काय टीका केली पाहूयात। माणसं मरत होती, लोकांची अपेक्षा होती की डॉक्टरने आमच्याकडे यावं, औषधं द्यावी, हॉस्पिटलचं बिल कमी करावं, एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळवून द्यावं, बेड मिळवून द्याव्या, इंजेक्शन मिळवून द्यावं। पण ते खासदाराला जमलं नाही। पण मी डॉक्टर नसून सुद्धा कंपाऊंडरही नाही, तरी मी लोकांमध्ये फिरत राहिलो, लोकांची सेवा करत राहिलो। हा माझ्या दृष्टीनं आनंद होता। 5 वर्ष पायाला वेगळे लावून फिरलो। आता कुठलेही पद नाही, कुठली सत्ता नाही। मी रात्रीचा दिवस बघितला नाही, म्हणजे माझा प्रपंच बघितला नाही। अगदी मुलं, बायको, मुलं सगळ्यांना मुंबईला ठेवलं आणि एकटा मी नांदेवाडीला राहतो आणि एकटा मी संपूर्ण 5 वर्ष गावागावामध्ये फिरले लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी। नाही सरकारी निधी तर स्वतःच्या खिशातला निधी सुद्धा खर्च करून गोरगरिबांना आधार देण्याचं काम केलं। राज्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री लागले, त्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्यासाठी बळ मिळालं। म्हणजे ते भाऊ गोरे असतात, त्यांना असेल किंवा त्यांची भाऊ सुरेश भाऊची मंडळी मुख्यमंत्र्यांनी आठवण करून माझे आमदार आहे, ते आमदार जरी नसले तरी त्यांचे कुटुंब या चाकण शहरामध्ये आणि खेड तालुक्यामध्ये काम करतात, त्यांना 2.5-3 कोटी रुपयाचा निधी दिला। भगवान शेट्टी पाठीमागे भक्कम ताकदीने केली। जिल्हा नियोजन मंडळावर आपल्याला सदस्य केलं आणि कोट्यवधी रुपयाचे काम ताकद देण्यात। सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात 1 फेब्रुवारी रोजी जाहीर निषेध घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे।
खेड तालुक्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने आंदोलनाची हाक दिली आहे। सामान्य नागरिकांचे विविध प्रश्न आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या विरोधात निषेध करण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादीने गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी आंदोलनाची हाक दिली। अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांवरतीही ठिकाणी हेतू पुरस्कार अडकवण्याचं काम जे चाललेलं आहे। चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक विभाग, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांची चाकण MIDC मध्ये बैठक पार पडली। चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांची कारणे आणि उपाययोजना यावर बैठकीत चर्चा झाली। प्रत्येक विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करत वाहतूक कोंडी आणि अपघात टाळता येतील असे यावेळी सांगण्यात आले। माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे, मुकुंद पुराणिक यांच्यासह विविध कंपन्यांचे सुमारे 250 प्रतिनिधी उपस्थित होते। चाकण MIDC हा परिसर अतिशय महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात या परिसरातून भारत सरकारला कर दिला जातो। मोठ्या प्रमाणावर रोजगार या परिसरात दिले जात आहेत। चाकण परिसरात सुमारे 15 लाख कामगार काम करत आहेत। सरकारने ताबडतोब गांभीर्याने या प्रश्नाची दखल घेऊन या परिसरात पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात। या परिसरात अपुरे रस्ते असल्याने याचा ताण वाहतुकीवर होतो। कंपन्यांच्या उत्पादनाचे नुकसान होते। हे नुकसान टाळण्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे एक्सपान्शन म्हणजेच विस्तार शेजारील राज्यांमध्ये म्हणजे गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये हलवले आहे। काही जाण्याच्या तयारीत असल्याचे देखील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले। चाकण शहरातील सर्व नागरिकांना तसेच विशेष करून मराठा समाजाला चाकण पालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्या आदेशानुसार करण्यात येत असणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याकरिता दिनांक 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तरी चाकण शहरातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण झाले नसल्यास अथवा सर्वेक्षण बाकी असल्यास अशा नागरिकांनी कुटुंबाने पुढील 2 दिवसात सर्वेक्षण करून घ्यावे असे आवाहन चाकण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे। आळंदी येथे झालेल्या भव्यदिव्य वधूवर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ, कालिका देवी संस्थान पुणे, जिल्हा विकास समिती व कासार धर्मशाळा आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथे झालेल्या वधूवर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने वधूवर व त्यांचे कुटुंबीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। या मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुका स्तरावरील आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील समाज बांधव सहभागी झाले होते। पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2023-24 अंतर्गत जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा बालेवाडी या ठिकाणी संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये गोळाफेक स्पर्धेत चाकण जिल्हा परिषद प्रशाला नंबर 1 शाळेचा अनिरुद्ध मंदाडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी झालेला यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव 2023-24 स्पर्धेत खेड तालुक्यातील खराबवाडी शाळेची विद्यार्थिनी काव्या किरण किर्ते हिने वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर लेझिममधील मोठा गट मुलींनी पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर लेझिममध्येच मुलांच्या मोठ्या गटाला द्वितीय क्रमांक मिळाला। या स्पर्धेत खराबवाडी शाळेने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत आज प्रसिद्ध संगीतकार आनंद माडगुळकर यांनी माझ्या खिडकीतून गदिमा याविषयी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी असलेल्या गदी माडगुळकरांच्या आठवणींना उजाळा दिला। गदिमांनी अनेक अजरामर अशी काव्य निर्मिती केली, त्यामध्ये गीत रामायण हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण कळस असल्याचे भावोद्गार त्यांनी काढले। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्यापासून इतक्या जवळ असलेल्या ह्या कॉलेजमध्ये इतकं सुंदर वातावरण, आज मी वाङ्मयीन वातावरण मी अनुभवलं की आल्याच माझं मन अतिशय आनंदित होऊन गेलं। सांगायचं होतं गदिमांचं व्यक्तिमत्व हे आभाळासारखं होतं। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 31 जानेवारी 2024 रोजी कांद्याची 7000 पिशवी आवक होऊन कांद्याला 800 ते 1600 रुपये एवढा दर मिळाला। बटाट्याची 3000 पिशवी आवक होऊन बटाट्याला 600 ते 1400 रुपये एवढा भाव मिळाला असल्याचं बाजार समिती प्रशासनाने सांगितलं। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारावर महात्मा फुले मार्केट चाकण या ठिकाणी कांद्याची आवक
साधारणतः 7,000 पिशवीची आवक झाली, 350 क्विंटल. बाजारभाव 800 रुपयापासून 1600 रुपये आणि बाजारामध्ये पंचगंगा कांद्याची जास्त आवक आहे, परंतु तो कांदा सडतो, तो कांदा टिकत नाही, त्यामुळे त्याला बाजार 10 ते 12 रुपयापर्यंत आहे. परंतु आज गावरान कांद्याची सुद्धा आवक चालू झालेली आहे, त्यामुळे त्या कांद्याला 1600 रुपयापर्यंत बाजार झालेले आहे आणि इथून पुढे गावरान कांद्याची आवक आता वाढणार आहे. परंतु सरकारने जर निर्यातवरची बंदी उठवली तर कांद्याला चांगल्या प्रकारचे बाजार मिळतील. तर निर्यात बंदी असल्यामुळे कांद्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळत नाही, ती एक शेतकऱ्यांची खंत आहे. निर्यात बंदी जर उठवली तर चांगला माल बाजार. बटाट्याची आवक साधारणतः 3,000 पिशवी म्हणजे 1500 क्विंटल आवक आहे आणि बटाट्याला 600 रुपयापासून 1400 रुपयापर्यंत बाजार आहे. गरवाबळी पाटील रेटेवडी कांदा आणला होता. काय भाव मिळाला? 9 ते 10 रुपये. अहो एकरी 30 ते 40 पिशव्या माल निघतो फक्त. मग बजेट सुद्धा नाही भागत, माणसाची मजुरी सुद्धा सुटत नाही त्याच्यातून. अवेळी पावसामुळं ही नुकसान झाली ना शेतकऱ्यांची. आज शेतकरी डबगायचे, सल्फेटीचे भाव सुद्धा, सल्फेटीचे खर्च सुद्धा निघत नाही त्याच्यातून. आता मागास लागवडी केलेली आहे, पण त्या सुद्धा त्या पद्धती पावसाने खराबच झालेले आहे. एकरी 20 ते 25 सुद्धा पिशवी निघायची नाही. खेड तालुक्यातील पूर गावाचे सुपुत्र पद्मश्री दिवंगत नामदेवराव ढसाळ यांच्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य व कुलस्वामिनी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपालजी सबनीस असणार आहेत. नामदेवराव ढसाळ यांनी विद्रोही साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या प्रभावी लेखनानं क्रांती केली होती. दलित पॅन्थरच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. नामदेवराव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त 15 फेब्रुवारी 2024 रोजी कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे या त्यांच्या मायभूमीमध्ये साहित्य संमेलन आपण आयोजित करत आहे. पुणे जिल्ह्यात MIT शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय छात्र संसद, राष्ट्रीय विधायक संमेलन, राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात भारतातील विविध पक्षातील उच्च शिक्षित 150 आमदार आणि 15 खासदार विशेष निमंत्रित म्हणून हजर होते. देशाच्या विविध विद्यापीठातील 10,000 विद्यार्थ्यांना या आमदार आणि खासदार यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती राष्ट्रीय सरपंच संसदेचे पुणे जिल्हाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली. MIT शिक्षण संस्था या समूहाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष राहुलजी कराड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर विश्वनाथजी कराड यांच्या आशीर्वादाने पुणे शहराच्या MIT युनिव्हर्सिटीमध्ये 13वे राष्ट्रीय छात्र संसद, त्याचबरोबर राष्ट्रीय विधायक परिषद, त्याचबरोबर राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमानानं 13वे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये देशातील विविध पक्षांचे 150 उच्च शिक्षित पदवीधर असे 150 आमदार ह्या संमेलनाला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर देशातील नामवंत अशा संपूर्ण विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून 10,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या संमेलनाला उपस्थित होते. हे 3 दिवस अधिवेशन चाललं होतं. याचा मुख्य उद्देश की देशातील जे विद्यार्थी आहेत, गुणसंपन्न, नेतृत्व संपन्न अशा विद्यार्थ्यांचं विविध भागांमध्ये नेतृत्व, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असं नेतृत्व तयार व्हावं हा उद्देश होता. आणि ह्या अधिवेशनामध्ये हे जे आमदार आले होते सगळे, या आमदारांनी देशातील जी अर्थव्यवस्था, त्याचबरोबर शेतीप्रधान देश, त्याचबरोबर ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी त्यांचं व्याख्यान दिलं. असा हा कार्यक्रम पार पडला. परंतु हे कार्यक्रम पार पडत असताना जे विद्यार्थी आले होते त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये की एक देश आपला प्रगत व्हावा, प्रगतीपथावर जावा याच्यासाठी हे अधिवेशन आयोजित केलं होतं. तसं सांगायला मोठा अभिमान वाटतोय की ही जी संपूर्ण यंत्रणा, यांचं संपूर्ण नियोजन आमच्या पुणे
MIT युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र संसद, त्याचबरोबर आमच्या पुणे जिल्हा सरपंच संघटना, राष्ट्रीय छात्र सरपंच संघटना यांच्या माध्यमातून आयोजित केलं होतं. आणि याचे मुख्य सर्वा या कार्यकारी अध्यक्ष राहुलजी कराड यांच्या नेतृत्वाने अतिशय आनंदात पार पडलं. आणि याचा मुख्य उद्देश तोच होता की हे संपूर्ण कामकाज चांगलं व्हावं आणि आता पुढे भविष्यामध्ये राज्यातील, आपल्या देशातील जी गावं, ग्रामीण भाग आहेत, त्या ग्रामीण भागाची जी गावं आहेत, खेडेगाव, ज्या ठिकाणी काही सुविधा पोहोचल्या नाहीत, ती गावं दत्तक घेण्याचा मानस राहुलजी कराड यांनी केलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या राष्ट्रीय संसदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री योगेशजी पाटील होते. त्याचबरोबर राष्ट्रीय समन्वयक महाराष्ट्राचे डॉक्टर नामदेव गुंजाळ उपस्थित होते. आणि आमचे सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि अतिशय छान कार्यक्रम हा झाला. आणि याच्यामध्ये आमच्या सर्वांच्या मते की जी संस्था चांगलं काम करते, देशामध्ये चांगलं काम करते, या संस्थेचे मुख्य आमचे आधारस्तंभ, आशीर्वादक श्री विश्वनाथजी कराड सर यांची सुद्धा आम्ही केंद्र शासनाकडे पद्मश्री पुरस्कार द्यावा म्हणून अशी आम्ही मागणी करणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.